Here we start for OC. Write in your notebook, topic 3. Entrepreneurship development. Entrepreneurship development. लक्ष द्या आता या टॉपिक वर एक फक्त शॉर्ट नोट येणार 5 मार्काची, लॉंग लेंथ क्वेश्चन नाही. एकच शॉर्ट नोट येणार, 2च प्रश्न आहेत. आता या टॉपिक वर काही शॉर्ट नोट आली तरी समजून घ्या मी काय बोलतेय. एंटरप्रेन्युअर म्हणजे कोण? बिझनेसमन. त्याची डेव्हलपमेंट करायची. म्हणजे काय, आपण म्हणतो की मराठी माणूस बिझनेस करत नाही, त्याला आवडत नाही बिझनेस करायला. मग त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो की जेणेकरून मराठी माणूस सुद्धा बिझनेस मध्ये येईल, त्याला नोकरीच करायला का आवडते, त्याची डेव्हलपमेंट कशी करू शकतो आपण, असे सगळे विषय ह्या टॉपिक मध्ये आहेत. तर बेसिकली एंटरप्रेन्युअर म्हणजे कोण? बिझनेसमन. मग त्याच्या बिझनेसमन म्हणला म्हणजे ज्याचा स्वतःचा बिझनेस आहे की त्याच्या काही क्वालिटीज असाव्या लागतात. काय क्वालिटीज असाव्या लागतात त्याला? व्हेरी व्हेरी सिंपल, एकदम सोपं आहे. स्क्रीन कडे बघा. पॉझिटिव्ह असायला पाहिजे तो. फोरसाइट म्हणजे त्याला फ्युचर मार्केट कळायला पाहिजे. इंटेलेक्च्युअल आणि क्रिएटिव्ह असायला पाहिजे तो. त्याला त्याच्या बिझनेसचं टेक्निकल नॉलेज असायला पाहिजे. हार्डवर्क करायला पाहिजे त्यांनी. ऑप्टिमिस्टिक असायला पाहिजे, म्हणजे फेल्युअर्स झाली तरी तो उभा राहायला पाहिजे परत. कम्युनिकेशन स्किल्स असली पाहिजेत आणि इनोव्हेटिव्ह असला पाहिजे, बदल करता यायला पाहिजेत त्याला. ह्या त्याच्या क्वालिटीज आहेत. आणि त्याची फंक्शन्स कुठले आहेत? डिसाइडिंग एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. मग इनोव्हेशन करायची. आता कोविडमुळे आपल्याला एकत्र भेटून बॅच घेता येत नाहीये, तर आपण झूमच्या थ्रू बॅच घेतोय. द इनोव्हेशन. मग त्या रिलेशन्स चांगली ठेवायला पाहिजेत सगळ्या लोकांबरोबर. ऑर्गनायझिंग सफिशियंट फायनान्स, पैसे पाहिजेत. acquiring latest technology, developing markets from time to time, and there is risk in the business which a businessman has to handle. आणि क्विक आणि वाईज डिसिजन्स घेता यायला पाहिजेत. आता या टॉपिक वर शॉर्ट नोट आली काहीही की हे एवढं तरी लिहायचं आहे. आय होप की तुम्हाला कळतंय. खूप सोपा टॉपिक आहे. साधारण आता आपल्या 15-20 मिनिटाचा टॉपिक होईल, कारण ही शॉर्ट नोट येणार आहे. 2 शॉर्ट नोट्स आहेत, त्याच्यापैकी एक शॉर्ट नोट ही आहे की व्हॉट आर द क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर. आणि या टॉपिक वर काहीही प्रश्न आला 5 मार्काचा
तरी हे जे लिहिलंय आपण वरती की entrepreneur is the word derived from French word which means to undertake and it is defined as entrepreneurship आणि process of development. हा चार्ट आपण काढणार प्रत्येक वेळी. समोर दिसतोय तसा चार्ट काढायचा आहे, पण आधी प्रश्न लिहा. राईट अ नोट ऑन qualities and functions of entrepreneur. Qualities and functions of entrepreneur. Qualities and functions of entrepreneur. 5 marks. 5 marks. Entrepreneur लिहिलंय तो चार्ट ड्रॉ करा. entrepreneurship आणि प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट वाला. So entrepreneur is to decide the business goal. Entrepreneurship deals with innovation, बदल आणि process of development. ट्रेन करायचं लोकांना. आणि आता गव्हर्नमेंट पॅकेजेस देतं ना, मुद्रा लोन वगैरे, आणि स्पेशलायझेशन. राईट ऑन द नेक्स्ट लाईन. मी लिहिलंय असं लिहा. कॉम्पिटन्सीज दोन कॉलम्स करा. कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज क्वालिटीज आणि फंक्शन्स. आणि मी लिहिलंय ते 8 पॉइंट्स लिहून काढा दोन्ही कॉलम मध्ये. डाव्या कॉलम मध्ये 8 पॉइंट्स, उजव्या कॉलम मध्ये 8 पॉइंट्स.
या टॉपिकला तेवढाच इम्पॉर्टन्स द्यायचा, 5च मार्काचा एकच प्रश्न येणार, त्यामुळे मी वहीत लिहून देते तेवढंच करा या टॉपिकचं. पुस्तकातली 8-10 पानं काही उपयोगाची नाहीयेत, मी त्यातलं जिस्ट काढून लिहिलेलं इथं, त्यामुळं हा टॉपिक एवढाच करायचा आहे. एक शॉर्ट नोट येणार. झालं नसेल तर अनम्यूट करून सांगा, अदरवाइज वी मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. मॅम एकच मिनिट. ओके. We move to next question. Next question is, right? What are the latest developments in entrepreneurship development? What are the latest developments in entrepreneurship development? Latest developments in entrepreneurship development. समजावून सांगते. तीन गोष्टी केल्या आहेत नवीन गव्हर्नमेंटनी, मोदी गव्हर्नमेंट आल्यावर 2019 नंतर. पहिली स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि ॲग्रो टुरिझम. तीन गोष्टी आहेत. स्टार्टअप इंडिया त्यांना मुद्रा योजना दिली आहे. मुद्रा योजनेतर्फे तुमचा बिझनेस असेल किंवा नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला लोन अवेलेबल करून दिलं ऍट व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्ट स्टार्टअप इंडिया मध्ये. स्टँडअप इंडिया मध्ये विमेन एंटरप्रेन्युअर्स म्हणजे महिलांना जर नवीन बिझनेस चालू करायचा असेल आणि SC ST लोकांना जर शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईबच्या बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर लोन्स दिली जातात, दॅट इज स्टँडअप. आणि ॲग्रो टुरिझम म्हणजे
लोकांना खेडेगावाकडे घेऊन जाऊन हँड्स ऑन एक्सपिरियन्स द्यायचा की मडकी कशी बनवायची, सुतार खुर्ची कशी बनवतो, ज्यूस कसा काढला जातो शुगर केनचा, हे हँड्स ऑन द्यायचं. म्हणजे लोक आपोआप तिकडे येतात मजा करायला म्हणून. असा ॲग्रो टुरिझम. कुठल्या 3 गोष्टी सरकारने केल्या? स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि ॲग्रो टुरिझम. ओके, 5 मार्काचा प्रश्न आहे हा. दुसरा प्रश्न आहे, या दोन्हीपैकी एक प्रश्न परीक्षेत येणार आहे. सो राईट in your notebook. There are 3 different schemes. There are 3 different schemes of government dash capital A. बोर्ड कडे बघू नका कारण लिहिलं नाहीये मी, लिहून देणार आहे. कॅपिटल A, स्टार्टअप इंडिया, स्टार्ट STARTUP, स्टार्टअप इंडिया. डॅश government gives mudra MUDRA loans to businesses in India. Businesses in India. Such businesses must be started in last 10 years. म्हणजे नवीन पाहिजेत बिझनेस 10 वर्षात. लास्ट 10 years. The features are dash number 1, simple activities to start the business. Simple activities to start the business. Second, finance by government for small businesses. Third, training and support from big industries. Number 4, 10,000 crore businesses. 10,000 crores businesses get the loans. Next, such businesses get tax
free, FREE, tax-free returns, tax-free returns for 3 years, tax-free returns for 3 years. And last, under this program, children, children, children from schools and colleges, children from schools and colleges, children from schools and colleges are encouraged for innovations, for innovations. हे पहिलं झालं. आता बी, स्क्रीन कडे बघा. स्टँड अप इंडिया, स्टँड अप इंडिया. It is a scheme of government for, it is a scheme of government for women, WOMEN, women entrepreneurs, 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 and for SC, scheduled caste, and ST, scheduled tribe, scheduled caste and scheduled tribe businessman. The features are dash. स्क्रीन कडे बघून लिहा ABCDE सगळे लिहा पाचही.
झालं असेल नसेल तर सांगा. राईट. कॅपिटल सी, ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम म्हणजे काय? शहरात राहणारी लोकांना खेडेगावात घेऊन जायचं, म्हणजे ते पैसे खर्च करतात, म्हणजेच काय होतं, खेडेगावातल्या लोकांना उत्पन्न मिळतं. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. स्क्रीन कडे बघा आणि लिहा, मी डिक्टेट करतेच आहे. राईट. ॲग्रो टुरिझम. अर्बनायझेशन लिहायचे वहीत. अर्बनायझेशन has resulted into mechanization and busy life. Mechanization and busy life. Mechanization and busy life. Full stop. People have lost touch. People have lost touch with rural areas. People have lost touch with rural areas. Full stop. Agrotourism gives hands-on experience to people. Hands-on experience to people. It empowers rural areas. It empowers rural areas. Rural areas. It is bringing urban people. It is bringing urban people to rural areas for leisure travel. Leisure मज्जा करायला. For leisure travel and spending money. Leisure travel and spending money. Maharashtra is first to develop agrotourism. Maharashtra is the first state to develop
Agro-tourism. First state to develop agro-tourism. It helps to develop agro-based industries. It helps to develop agro-based industries. Agro-based industries. Full stop. Growing and selling products gives money to rural people. Heading: activities covered are dash. लिहून काढा ABCDE. A. Trekking, fishing, horse riding. तुम्ही काय करता ट्रिपला गेल्यावर ते लिहा. ट्रेकिंग, फिशिंग, हॉर्स रायडिंग, वाइल्ड लाइफ स्टडी. B. Educational activities. शिकायला मिळतं ना तुम्हाला भरपूर गोष्टी. C. Entertainment. Like festivals, jatra, that is fairs. D. Hospitality tours, that is guided tours. And last, on farm sale. शेतात पिकलेल्या वस्तू विकायला ठेवतात ना. On farm sale. On farm sale. Here ends this topic. एवढे दोनच प्रश्न आहेत ह्याच्यावर. अख्खा टॉपिक पाठ करत बसू नका, गरज नाहीये त्याची. टॉपिक हेडिंग द्या. टॉपिक नंबर 4 बिझनेस सर्व्हिसेस. मोठा टॉपिक आहे. बिझनेस सर्व्हिसेस. बिझनेस सर्व्हिसेस. बिझनेस सर्व्हिसेस मोठा टॉपिक आहे. याच्यावर डिस्टिंग्विश बिटवीन येणार 10 मार्काचे आणि एखादी शॉर्ट नोट. पण टॉपिक खूप मोठा आहे. मी सांगते एवढा त्या टॉपिक मधला भाग करायचा आहे जो इम्पॉर्टंट आहे. बिझनेस सर्व्हिसेस. लक्ष द्या, फारसं काही लिहायचं नाहीये, पण उत्तरं लिहायची नाहीयेत, पण समजून सांगणार आहे मी. आता या टॉपिक मध्ये बिझनेस सर्व्हिस मध्ये येते ट्रान्सपोर्ट. तर आपल्याला डिफरन्स विचारणार. रोड ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट, वॉटर एअर मधले कुठले तरी 2 5 मार्काला. मी समजावून सांगणार नाहीये. जन्मापासून शिकवलंय तुम्हाला. रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, रेल ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, वॉटर म्हणजे काय, एअर म्हणजे काय.
मग वहीत लिहून द्यायची गरज नाहीये, तुमच्या पुस्तकात दिलेला आहे छापून हा प्रश्न. मला ह्या वहीत फक्त प्रश्न लिहा. राईट. डिफरन्स बिटवीन रोड ट्रान्सपोर्ट, डिफरन्स बिटवीन रोड ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट, रेल, वॉटर ट्रान्सपोर्ट, वॉटर, आणि एअर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट. फाइव मार्क्स. याच्यावर आयदर डिफरन्स 5 मार्काचा येणार किंवा शॉर्ट नोट लिहा रोड ट्रान्सपोर्ट वर, रेलवर. हेच पॉइंट्स लिहायचे. पुस्तकात दिलेत, पेज नंबर लिहा, तिथे वाचा. पेज 87 लिहा तिथे, पेज 87. समजावून सांगून वेळ वाया घालवणार नाहीये, कारण हे तुम्हाला ऑलरेडी येतंय. पुढचा क्वेश्चन लिहा वहीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नोटबुक मध्ये लिहा. What are the principles of insurance? What are the principles of insurance? What are the principles of insurance? 5-star question है, 5 star. फाइव स्टार क्वेश्चन आहे, नक्की येणार आहे परीक्षेमध्ये. पेज 68 लिहायचं नाहीये, समजून देणार आहे. पेज 68. आता लक्ष द्या 10 मिनिटं व्यवस्थित माझ्याकडे. बिफोर आय टेल यू समथिंग अबाउट प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. पहिली सर्व्हिस कुठली होती बिझनेसला लागणारी? ट्रान्सपोर्ट. किती प्रकारचा ट्रान्सपोर्ट असतो? रोड, रेल्वे, वॉटर आणि एअर ट्रान्सपोर्ट. दुसरी सर्व्हिस कुठली आहे? इन्शुरन्स. तिसरी बँक. ओके. मग आता इन्शुरन्स ही सर्व्हिस आहे. लक्ष द्या मी काय बोलतेय. समोर बघा स्क्रीन कडे. बेसिक कन्सेप्ट आधी समजावून सांगते इन्शुरन्सच्या, आणि मग प्रिन्सिपल्स एक्सप्लेन करते. इन्शुअर्ड म्हणजे आपण पॉलिसी घेतो ना, आपण इन्शुअर्ड असतो. आणि जी कंपनी आपल्याला पॉलिसी देते, LIC, न्यू इंडिया अश्युरन्स, मॅक्स न्यूयॉर्क, ज्या कंपन्या आपल्याला HDFC लाईफ आपल्याला इन्शुरन्स देतात, तो इन्शुरर. मग सांगा आपण कोण असतो? इन्शुअर्ड. आणि ज्या कंपनीकडनं आपण पॉलिसी घेतो, ज्या कंपनीकडून आपण पॉलिसी घेतो ती कंपनी कोण असते? इन्शुरर. मग इन्शुरर शब्द आला की काय कळेल तुम्हाला? कंपनी. आपण कोण? इन्शुअर्ड. आपण कंपनीला जे पैसे देतो त्याला प्रीमियम म्हणायचं. मग प्रीमियम कोण कोणाला देतं? इन्शुअर्ड इन्शुररला देतो. पॉलिसी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. कोणामधलं? इन्शुरर आणि इन्शुअर्ड. आपण कोण? इन्शुअर्ड. आणि कंपनी कोण? जी इन्शुरन्स कंपनी आहे. LIC कोण आहे? इन्शुरर आहे. HDFC लाईफ इन्शुरर. आपण कंपनीला देतो तो प्रीमियम. कंपनी आपल्याला पॉलिसी देते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करते आपल्या बरोबर. क्लेम, आपण मेलो तर आपल्या घरच्यांना मिळतात पैसे, त्याला क्लेम म्हणतात. प्रपोजल म्हणजे मला पॉलिसी हवी आहे असं आपल्याला फॉर्म भरून द्यावा लागतो, दॅट इज प्रपोजल. आणि सब्जेक्ट मॅटर, माझ्या लाईफवर जर मी पॉलिसी काढली तर माझं लाईफ हे सब्जेक्ट मॅटर आहे. मी घरावर पॉलिसी काढली, घर सब्जेक्ट मॅटर आहे. मी गुड्सवर पॉलिसी काढली, गुड्स सब्जेक्ट मॅटर आहे. ओके. शेतावर काढली तर शेत सब्जेक्ट मॅटर आहे. कन्सेप्ट कळल्यात? आपण कोण असतो? इन्शुअर्ड आणि कंपनी इन्शुरर. आता
प्रिन्सिपल्स नीट समजून घ्या. पहिलं प्रिन्सिपल आहे अटमोस्ट गुड फेथ, म्हणजे आपल्याला पॉलिसी काढायची आहे. एक्झाम्पल घ्या, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी मला काढायची आहे, लाईफ इन्शुरन्स. तर मला डायबिटीज आहे का, मला हायपर टेन्शन आहे का, मला कुठला मेजर आजार पूर्वी झाला होता का, हे सगळं खरं खरं कंपनीला मला सांगावं लागतं. आणि कंपनीनी मला खरं खरं सांगायला पाहिजे की कुठल्या कुठल्या डिझिजेस मध्ये, मग आता समजा मला करोना झाला तर त्याची ते पॉलिसीमध्ये कव्हर आहे का नाहीये हे मला कंपनीने सांगायला पाहिजे. नाहीतर कंपनी म्हणायची मला हॉस्पिटलाइज केल्यावर की आम्ही पैसे देत नाही कारण हे कोविड नाहीये कव्हर झालेलं. तर आपल्याला म्हणजे इन्शुअर्डला माहिती पाहिजे की पॉलिसीमध्ये काय काय इन्क्लूड झालंय, आणि इन्शुररला माहिती पाहिजे की सब्जेक्ट मॅटर, म्हणजे लाईफ हे जर सब्जेक्ट मॅटर घेतलं तर माझ्या लाईफशी रिलेटेड सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. खरं खरं सांगणं एकमेकांना म्हणजे अटमोस्ट गुड फेथ. तुम्हाला मी काय बोलते हे कळलं नाही तर अनम्यूट करून विचारा. मी पुन्हा एकदा सांगते की मला माझ्या लाईफवर पॉलिसी घ्यायची आहे, तर माझ्या लाईफ बद्दलच्या सगळ्या खऱ्या खऱ्या गोष्टी मी कंपनीला सांगितल्या पाहिजेत आणि कंपनीने मला क्लिअरली सांगितलं पाहिजे की कुठली गोष्ट पॉलिसीमध्ये इन्क्लूड होते आणि कुठली होत नाही. एक्झाम्पल, समजा माझ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ऍक्सिडेंट कव्हर होतच नसेल तर पॉलिसी घेऊन काही उपयोग नाही, कारण मग ऍक्सिडेंट झाल्यावर पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे कुठल्या गोष्टी इन्क्लूड झाल्या आणि कुठल्या गोष्टी इन्क्लूड झाल्या नाहीयेत हे सांगितलं गेलं पाहिजे मला. आणि मी काय सांगितलं गेलं पाहिजे, माझ्याकडून तब्येतीबद्दलचे सगळे फॅक्ट्स खरं खरं सांगणं दोघांना एकमेकांनी म्हणजे अटमोस्ट गुड फेथ. हे पहिलं प्रिन्सिपल आहे इन्शुरन्सचं. आता दुसरं प्रिन्सिपल इन्शुरेबल इंटरेस्ट, म्हणजे समजून घ्या मी काय बोलते ते. मी माझ्या स्वतःच्या लाईफवर इन्शुरन्स घेऊ शकते किंवा माझ्या मुलाच्या लाईफवर मी इन्शुरन्स घेऊ शकते, पण मी माझ्या मैत्रिणीच्या लाईफवर इन्शुरन्स घेऊ शकत नाही. दुसरं एक्झाम्पल देते मी माझ्या घरावर इन्शुरन्स घेऊ शकते की माझं घर जर उद्या जळून गेलं तर मला पैसे मिळावेत, म्हणून मी माझ्या घरावर इन्शुरन्स घेऊ शकते. पण म्हणून मला समोरचा बंगला खूप आवडतो म्हणून त्या बंगल्याचा इन्शुरन्स मी नाही करू शकत, कारण मला त्याच्यात फायनान्शियल इंटरेस्ट असला पाहिजे. मग ज्या गोष्टीमध्ये मला फायनान्शियल इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीचा फक्त इन्शुरन्स केला जातो. आता फायनान्शियल इंटरेस्ट म्हणजे काय बाळांनो, तर ती वस्तू गेल्यानंतर मला लॉस व्हायला पाहिजे तरच मी त्या वस्तूचा इन्शुरन्स घेऊ शकते. मग माझ्या कॉम्प्युटरचा इन्शुरन्स घेऊ शकते का? हो, कारण तो हरवला तर माझा लॉस होणार. मी माझ्या कारचा इन्शुरन्स घेऊ शकते का? हो, कारण त्याला काही झालं तर माझा लॉस होणार. पण म्हणून मी शेजारच्या कारवर इन्शुरन्स घेऊ शकते का? नाही, कारण त्याची कार गेल्याने मला काहीच फरक पडणार नाही फायनान्शियली. मग कुठल्या गोष्टीचा इन्शुरन्स आपण घेऊ शकतो की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला फायनान्शियल इंटरेस्ट आहे. फायनान्शियल इंटरेस्ट म्हणजे ती गोष्ट जळून गेल्याने, निघून गेल्याने आपल्या आयुष्यातून आपल्याला नुकसान फायनान्शियली व्हायला पाहिजे, इमोशनली नाही, फायनान्शियली. ओके, त्याला इन्शुरेबल इंटरेस्ट. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे फायनान्शियल इंटरेस्ट. थर्ड, प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी. हे सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल आहे आणि हे कळायलाच पाहिजे. लक्ष द्या. प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी याचा अर्थ इन्शुरन्स मधून कोणालाही प्रॉफिट मिळवता येत नाही, पण जो लॉस झालाय तो डेफिनेटली भरून काढता येतो. परत, इंडेमनिटी, टू इंडेमनिफाय म्हणजे टू मेक गुड. टू मेक गुड म्हणजे जो लॉस झालाय तो लॉस आपल्याला भरून काढता येतो. पण हे प्रिन्सिपल लाईफ इन्शुरन्सला ऍप्लिकेबल नाहीये.
नक्की लक्षात ठेवा. का ऍप्लिकेबल नाहीये? कारण एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातनं जाणं हा आपल्याला केवढा मोठा लॉस असतो हे गेस करता येणार नाही. एक्झाम्पल देते मी की आपल्या घरातला कर्ता माणूस गेला आणि इन्शुरन्स कंपनीने 10 लाख रुपये दिले, तर 10 लाखात गेलेल्या माणसाचा लॉस भरून निघणार नाही. म्हणजे टू इंडेमनिफाय म्हणजे टू मेक गुड. आपल्या फॅमिली मेंबरचा लॉस झाला तर तो फॅमिली मेंबर गेला एखादा, तर त्याचं जे झालेलं फॅमिलीचं नुकसान आहे ते कुणीही भरून देऊ शकत नाही. म्हणून इंडेमनिटी हा क्लॉज कशाला ऍप्लिकेबल नाही? लाईफ इन्शुरन्सला ऍप्लिकेबल नाही, पण फायर इन्शुरन्सला आहे. म्हणजे मी कॉम्प्युटर इन्शुअर केलाय आणि कॉम्प्युटर हरवला माझा, लॉस बाय थेफ्ट झाला, तर मला कंप्लीट क्लेम 50,000 रुपये मिळू शकतो. माझं घर जळून गेलं तर मला 1 कोटी रुपये क्लेम मिळू शकतो. मग कशाला ऍप्लिकेबल आहे? लाईफ सोडून बाकी सगळ्या इन्शुरन्सेसना इंडेमनिटी ऍप्लिकेबल आहे. नेक्स्ट, सबरॉगेशन म्हणजे काय समजावून घ्या. माझी कार डॅमेज झालीये, कंप्लीट डॅमेज झाली, कंप्लीट ऍक्सिडेंट मध्ये स्क्रॅप झालीये, काहीच राहिलं नाहीये शिल्लक. त्याच्यातला ड्रायव्हर पण मेलाय, गाडी पण माझी पूर्ण डॅमेज झालीये. आता गाडी पूर्ण डॅमेज झालीये म्हणून मला इन्शुरन्स कंपनी 8 लाख रुपये कॉम्पेन्सेशन देणार आहे. तर ती जी डॅमेज झालेली कार आहे ती कारची ओनरशिप, डॅमेज झालेल्या कारची ओनरशिप मला इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागते. इन्शुरन्स कंपनी ती स्क्रॅप मध्ये विकेल कार डॅमेज झालेली माझी. म्हणजे एकदा का क्लेम मिळाला की आपली जी प्रॉपर्टी असते ती कुणाला जाते? ट्रान्सफर होते इन्शुररला. इन्शुरर म्हणजे कोण? इन्शुरन्स कंपनी. परत सांगा, सबरॉगेशन मध्ये काय सांगितलंय? एकदा का आपल्याला कॉम्पेन्सेशन कारचं मिळालं, पूर्ण डॅमेज झालं असेल तरच बोलतीये मी, तर आपली पूर्ण डॅमेज झालेली कार ही कंपनीला परत करावी लागते. कंपनी ती स्क्रॅप मध्ये विकेल. पण अर्धवट डॅमेज झाली असेल तर ते डॅमेज रिपेअर करण्या एवढेच पैसे आपल्याला कंपनी देते, जास्त पैसे देत नाही. मग एकदा का पूर्ण पैसे जर दिले कंपनीने आपले, तर स्क्रॅप केलेली खराब झालेली गाडी आपल्याला कोणाला द्यावी लागते? इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागते. नेक्स्ट, प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन समजावून सांगते. मी समजा माझं ऑफिस आहे 2 कोटी रुपयाचं, तर मला भरोसा नाहीये एका इन्शुरन्स कंपनीवर कुठल्या तरी, म्हणून मी काय केलं, त्या ऑफिसवर 2 पॉलिसीज घेतल्या. म्हणजे माझं ऑफिस आहे 2 कोटीचं, मी 2 पॉलिसीज घेतल्यात. आता ऑफिस जळून गेलं, 2 कोटी रुपयाचं ऑफिस जळून गेलं, तर मला एका कंपनीकडनं 2 कोटी आणि दुसऱ्या कंपनीकडनं 2 कोटी असे 4 कोटी मिळत नाहीत. मला इन्शुरन्स मध्ये प्रॉफिट करण्याचं परमिशन नाहीये. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट टू मेक गुड लॉस आहे, प्रॉफिट करायचं एम नाही. मग काय होईल? मी ज्या 2 इन्शुरन्स कंपनीकडनं पॉलिसी घेतलेली आहे त्या 2 कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या मिळून मला 2 कोटी रुपये देतील. दोघी मिळून 2 कोटी देतील. प्रत्येक जण 2-2 कोटी देणार नाहीत. म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करतील त्या 2 कंपन्या. म्हणजे जर आपण एकापेक्षा जास्त कंपनीकडनं पॉलिसी घेतली, तिला कसं कळेल HDFC लाईफला की मी LICतनं पॉलिसी घेतली? हे इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट ही सगळी इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली आपल्याला कुठेही बघायला मिळतात. आपलं नाव टाकलं की आपल्या 2 इन्शुरन्स पॉलिसीज कुठल्या आहेत हे कोणालाही बघायला मिळतं. कसं कळलं वगैरे ते असे फालतू प्रश्न मनात आणू नका. कळतं की कुठल्या पॉलिसीज कोणी किती ठिकाणी केलेल्या आहेत ते. तर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे 2 पॉलिसी हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्सला ऍप्लिकेबल नाहीये.
म्हणजे मी लाईफ इन्शुरन्सच्या 2 पॉलिसीज घेतल्या असतील 10-10 लाखाच्या, एक HDFC लाईफची घेतली आहे आणि LIC ची 10 लाखाची, आणि मी मेले तर दोन्हीही कंपन्या 10-10 लाख रुपये माझ्या घरच्यांना देतील. पण लाईफ इन्शुरन्स सोडून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये 2 ठिकाणून पॉलिसीज घेतल्या असतील तर त्या 2 कंपन्या मिळून लॉस कॉन्ट्रीब्यूट करतात. दोघीही जणी सेपरेट क्लेम देत नाहीत. याला कॉन्ट्रीब्युशन म्हणायचं. लाईफ इन्शुरन्सला इंडेमनिटी ऍप्लिकेबल नाहीये, कारण किती लॉस झालाय हे आपल्याला कळत नाही. मिटिगेशन ऑफ लॉस समजावून सांगते. लक्ष द्या. टू मिटिगेट लॉस म्हणजे कमीत कमी लॉस व्हावा म्हणून प्रयत्न करायचा. मी एक्झाम्पल देते, लगेच कळेल. आपल्या घरात शॉर्ट सर्किट झालं म्हणून घर जळायला लागलं असं आपल्या लक्षात आलं तर आपण ताबडतोब फायर ब्रिगेडला फोन करायला पाहिजे, पोलिसांना फोन करायला पाहिजे, पाणी घेऊन जिथे आपल्याला वाटते की आग लागली तिथे पाणी घेऊन टाकायला पाहिजे, असे प्रयत्न केले पाहिजे टू मिनिमाइज द लॉस. समजा आपलं घर जळून जाते ना, आपण रस्त्यावर आईस्क्रीम खात उभे राहून बघतोय काय मस्त जळतंय ना, क्या बात है, किती छान दिसतं ना घर जळताना, असं शेजारच्याला सांग. नाही, चालत नाही. आपल्याला इन्शुरन्स कंपनीला प्रूफ द्यावं लागतं की मी फायर ब्रिगेडला फोन केला, मी पोलिसांना फोन केला, मी अशा ऍक्शन्स घेतल्या आणि मी लॉस कमी करायचा प्रयत्न केला. तसा केला नसेल तुम्ही तर तुम्हाला क्लेम मिळत नाही. टू मिटिगेट लॉस म्हणजे काय? लॉस कमी करायचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे. घर जळतंय, आईस्क्रीम खात उभे, वाव किती छान जळतं ना घर आपलं, किती मस्त दिसतं की नाही जळताना, असं नाही म्हणून चालत. आपल्याला फायर ब्रिगेडला फोन करायला लागतो, पोलिसांना, अँब्युलन्सला, सगळ्यांना फोन करावे लागतात आणि त्याचं प्रूफ द्यावं लागतं, तरच आणि फक्त तरच आपल्याला क्लेम ची अमाऊंट मिळते, अदरवाईज मिळत नाही. आणि आपण खोटं सांगू शकतो का? फोन केलेलं खोटं कसं सांगणार की नाही, खराच फोन करायला पाहिजे की नाही, रेकॉर्ड असतं की नाही फोनचं. आणि लास्ट, कॉजा प्रॉक्सिमा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. कॉजा प्रॉक्सिमा म्हणजे काय समजावून घ्या. माझं घर इन्शुअर केलंय मी, माझं घर. कसला इन्शुरन्स घेतलाय मी? फायरचा इन्शुरन्स घेतलाय. म्हणजे जर आग लागली माझ्या घराला आणि माझं नुकसान झालं तर मला इन्शुरन्स कंपनी पैसे देणार, आग लागली तर. ओके. आता माझ्या घराला आग लागली तर इन्शुरन्स कंपनी पैसे देणार आहे. आणि काय झालं की माझ्या घरात आधी चोरी झाली, म्हणजे लॉस बाय थेफ्ट झाला, आणि जाता जाता चोराच्या हातून कुठला तरी शॉर्ट सर्किट झालं आणि घर जळून गेलं. म्हणजे किती इव्हेंट्स झाले माझ्या ह्याच्यात? 2 इव्हेंट्स झाले. कुठले 2 इव्हेंट्स झाले? आधी चोरी झाली आणि शेवटी काय झालं, त्याच्या हातनं कुठलं तरी इलेक्ट्रिसिटीचं एक बटन चालू झालं आणि घर जळून गेलं. ह्या 2 इव्हेंट मधला शेवटचा इव्हेंट, शेवटचा म्हणजे लॉस बाय फायर, माझ्या कॉन्ट्रॅक्टनी कव्हर केलेलं असलं पाहिजे तरच मला क्लेम मिळतो. आता दुसरं, माझं घर जळून गेलं आणि अर्धवट जळलेल्या वस्तू चोरीला गेल्या, तर ज्या वस्तू चोरीला गेल्या त्याचा क्लेम मला मिळत नाही, कारण लॉस बाय थेफ्ट माझ्या कॉन्ट्रॅक्टनी कव्हर केलेलं नाही. दुसरं, हे एक्झाम्पल कळलं नाही तर मी अजून एक देते. मला हार्ट अटॅक आला रस्त्यात, मी 2 व्हीलर वरनं खाली पडले आणि माझ्या 2 व्हीलरला कार लागून माझी 2 व्हीलर डॅमेज झाली. आता माझ्या लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऍक्सिडेंट कव्हर झालेला नसेल तर शेवटी काय झालं, ऍक्सिडेंट झाला ना, मला कारला धडक मारली बसने येऊन माझ्या किंवा स्कूटरला आणि मी पडले खाली, हे कव्हर झालेलं नसेल तर मला क्लेम मिळत नाही.
दुसरी गोष्ट, मला ऍक्सिडेंट झाला आणि मी रस्त्यावर जिवंत होते, पण मला हार्ट अटॅक आला. रस्त्यावर लोक आली, मला धरलं वगैरे, पण ॲम्ब्युलन्स येईपर्यंत मला हार्ट अटॅक आला. आता दुसरा इव्हेंट हार्ट अटॅक कव्हर होतोय की नाही माझ्या इन्शुरन्स मध्ये, तर मला कॉम्पेन्सेशन मिळेल. शेवटचा जो इव्हेंट घडलाय आणि प्रॉपर्टी डॅमेज झाली असेल किंवा लाईफ डॅमेज झालं असेल, तो इव्हेंट जर इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये कव्हर झालेला असेल तरच कॉम्पेन्सेशन मिळतं, अदरवाईज कॉम्पेन्सेशन आपल्याला मिळत नाही. ही प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आहेत. ही अशासाठी समजायला पाहिजेत, परीक्षेत आपल्याला लिहायला येणारच आहेत. एक्झाम्पल सगळी पुस्तकात छान दिलेली आहेत, ते आपण लिहून काढणार नाही आता परत परत तो प्रश्न. आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा वहीमध्ये. या टॉपिकवर पानं खूप आहेत आणि प्रश्न कमी आहेत, त्यामुळे मी काय प्रश्न सांगते तेवढेच करायचे आहेत. आणि हे सगळ्यांना सांगत सुटू नका मी सांगितलंय म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता. डिफरन्स बिटवीन लाईफ इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स. डिफरन्स बिटवीन लाईफ इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स. समजावून सांगणार. लक्ष द्या. लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? आपण मेलो तर आपल्या घरच्यांना पैसे मिळतात. फायर इन्शुरन्स, आपलं घर जळून गेलं, आपण घरावर इन्शुरन्स काढलाय घराचा, जळून गेलं, पडलं, डॅमेज झालं तर आपल्याला कॉम्पेन्सेशन मिळतं. आणि मरीन इन्शुरन्स म्हणजे आपण जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करत असलो आणि शिपिंग म्हणजे शिपने आपले जर गुड्स एका देशातनं दुसऱ्या देशात जात असतील तर त्याचा इन्शुरन्स काढला आपण तर त्याला मरीन इन्शुरन्स म्हणायचं. मग आपल्या लाईफवर जर आपण इन्शुरन्स काढला तर त्याला काय म्हणायचं? लाईफ इन्शुरन्स. फायर इन्शुरन्स म्हणजे आपलं घर अगेन्स्ट फायर आपण सिक्युअर केलं, आग लागून जळून गेलं तर, किंवा अजून इव्हेंट्स काही पडलं, डॅमेज झालं तर. आणि मरीन इन्शुरन्स म्हणजे आपले गुड्स जर आपण शिपनी पाठवत असलो तर त्या प्रवासामध्ये, सी वरच्या समुद्र प्रवासामध्ये जर लॉस झाला तर कव्हर मिळतं, तो म्हणजे मरीन इन्शुरन्स. आता पहिले 3 पॉइंट्स वाचा आणि बघा काय काय कळतंय तुम्हाला. सांगा. लाईफ इन्शुरन्स, अ कॉन्ट्रॅक्ट where insurance company undertakes to pay a certain sum of money on death or maturity. म्हणजे काय समजून घ्या. मी 25 वर्षाची पॉलिसी काढली आहे आणि 25 वर्षाची पॉलिसी आहे, त्या 25 वर्षात मी मेले नाही तर 25 वर्षांनी मला पैसे परत मिळतील मॅच्युरिटीला. आणि जर मी 5व्याच वर्षी मेले पॉलिसी काढल्यानंतर तर डेथला मिळतील. डेथ किंवा मॅच्युरिटी मधलं जे आधी होतं तेव्हा पैसे मिळतात. कळलं नाही की मला विचारा बाळांनो. तुम्हाला हे समजलं का काय बोलले? कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय कव्हर झालंय? आपलं लाईफ कव्हर झालंय. पैसे कधी मिळतात? डेथला मिळतात. पण आपण 25 वर्षाची पॉलिसी काढली आणि 25 वर्षात मेलो नाही तर 25 वर्षांनी आपल्याला पैसे मिळतात पॉलिसीचे. डेथ किंवा मॅच्युरिटी जे आधी होतं तेव्हा पैसे मिळतात. फायर इन्शुरन्स, अ कॉन्ट्रॅक्ट इन विच इन्शुरर प्रॉमिसेस टू पे कॉम्पेन्सेशन टू इन्शुअर्ड. इन्शुरर म्हणजे कोण रे? कंपनी. इन्शुअर्ड म्हणजे आपण. इफ समथिंग हॅपन्स टू सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर काय असू शकते? कॉम्प्युटर, घर, फर्निचर, ड्यू टू फायर और रिलेटेड इव्हेंट्स. आणि मरीन इन्शुरन्स, a contract whereby insurance company undertakes to pay compensation to the insured in case of loss to him due to dangers on the sea.
म्हणजे समुद्र प्रवासामध्ये झालेला लॉस जर असेल तर मरीन इन्शुरन्स. पॉलिसी टेकन. पॉलिसी टेकनचा पॉइंट तुमचा तुम्ही वाचा, कळला नाही तर मला विचारा. कळलाय? कोण घेतात? थर्ड पॉइंट सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर म्हणजे कशाचा इन्शुरन्स काढतो आपण लाईफ मध्ये? आपल्या लाईफचा. मग सब्जेक्ट मॅटर लाईफ आहे. फायर इन्शुरन्स मध्ये आपली प्रॉपर्टी किंवा गुड्स. मरीन इन्शुरन्स मध्ये सुद्धा गुड्स. कार्गो. कार्गो म्हणजे सुद्धा गुड्स जे कॅरी होतात. आणि फ्रेट हे सब्जेक्ट मॅटर्स आहेत. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे फायनान्शियल इंटरेस्ट. कधी असायला पाहिजे फायनान्शियल इंटरेस्ट? इट मस्ट बी ऍट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इट मस्ट एक्झिस्ट बोथ ऍट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड ऑल्सो ऍट द टाइम ऑफ लॉस. म्हणजे काय समजावून घ्या. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे फायनान्शियल इंटरेस्ट. दुसरा कॉलम समजावून घ्या. मी घर घेतलंय आणि घरावर इन्शुरन्स काढलाय 2019-20 सालचा, आणि मी 2020 साली जानेवारी मध्ये घर विकलंय. घर विकलं म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर झाली आणि मग फेब्रुवारीत जळलं घर, तर मला क्लेम मिळणार नाही. कारण माझा फायनान्शियल इंटरेस्ट कधी असायला पाहिजे? दोन्ही वेळा असायला पाहिजे. जेव्हा मी कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि जेव्हा लॉस झालाय, दोन्ही वेळेला. लाईफचं तसं नाहीये. फायनान्शियल इंटरेस्ट ऍट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मी माझ्या फॅमिली मेंबर्स, माझ्या मुलाची इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे तेव्हा माझा त्याच्यात फायनान्शियल इंटरेस्ट होता. आता माझा मुलगा इंडिपेंडंट झाला, अमेरिकेत राहतो, तर तो एक्झिस्ट होणार नाही फायनान्शियल इंटरेस्ट, कारण तो इंडिपेंडंट झालाय. आणि थर्ड, दोन्ही वेळा पाहिजे. टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्टला पण आपला फायनान्शियल इंटरेस्ट पाहिजे, टाइम ऑफ लॉसला पण पाहिजे. टेन्युअर. टेन्युअर म्हणजे टाइम. मग लाईफ इन्शुरन्सचं काय असतं टेन्युअर? आयदर नंबर ऑफ इयर्स किंवा डेथ. आणि बाकीचे दोन्हीही मॅक्सिमम 1 इयर साठी काढता येतात. नॉट मोर दॅन 1 इयर. कॉम्पेन्सेशन. क्लेम कधी मिळतो? डेथ किंवा मॅच्युरिटी, जे आधी झाले. इथे ओनली ऍट द टाइम ऑफ लॉस. उरलेल्या दोघांमध्ये लॉस झाला नाही तर क्लेम मिळत नाही. इंडेमनिटी मगाशीच सांगितलं. इंडेमनिटी लाईफ इन्शुरन्सला ऍप्लिकेबल नाही, उरलेल्या दोघांना ऍप्लिकेबल आहे. इंडेमनिटी म्हणजे जेवढा लॉस झालाय तेवढं कॉम्पेन्सेशन मिळेल. पण लाईफ इन्शुरन्स मध्ये एखादी व्यक्ती मेली घरातली तर किती लॉस होतो हे काउंट करता येत नाही. नेक्स्ट. नंबर ऑफ पॉलिसीज मगाशी सांगितलं. लाईफ इन्शुरन्स वर कितीही पॉलिसीज, मला 4-5 कंपन्यांच्या सुद्धा पॉलिसीज घेता येतात. आणि बाकी दोन्हीकडे शक्यतो एकच पॉलिसी घ्यायची असते. बेनिफिशियरी. मी मेल्यावर कोणाला पैसे मिळतात? माझ्या लीगल रिप्रेझेंटेटिव्हला. दुसऱ्या केसमध्ये बेनिफिशियरी इज इन्शुअर्ड, आपण स्वतःच असतो. उरलेल्या दोन्ही केसमध्ये बेनिफिशियरी म्हणजे ज्याला पैसे मिळतात तो. लाईफ इन्शुरन्स मध्ये आपण मेल्यावर आपण बेनिफिशियरी असू शकू का? आपल्या मुलाबाळांना पैसे मिळतील? सरेंडर. सरेंडर म्हणजे परत करून टाकायची.
लाईफ पॉलिसी आपण परत करून टाकू शकतो की नको मी भरलेले पैसे परत द्या. उरलेल्या 2 सरेंडर करू शकत नाही. शांतपणे घरी तुम्हाला डिस्टिंक्शन वाचावं लागेल. या धड्यावर डिस्टिंक्शन बिटवीन एअर ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, रोड आणि रेल्वे, लाईफ इन्शुरन्स ह्याच्यात येऊ शकणार आहे. म्हणून हे इम्पॉर्टंट आहेत 2 क्वेश्चन्स. एकदा आपण शांतपणे पुन्हा बघूया. सांगा मला पहिला पॉइंट. लाईफ इन्शुरन्स म्हणजे कसलं कॉन्ट्रॅक्ट आहे? लाईफचं. फायर इन्शुरन्स म्हणजे आपल्या प्रॉपर्टीवर अगेन्स्ट फायर आपण घेतलेलं. आणि मरीन इन्शुरन्स म्हणजे लॉस ऑन सी, समुद्र प्रवासात होणारा लॉस. पॉलिसी कोण घेऊ शकतं? इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली मेंबर्स. इथे इंडिव्हिज्युअल्स आणि बिझनेसेस. इथे पण इंडिव्हिज्युअल्स, इम्पोर्टर्स, एक्सपोर्टर्स, बिझनेसेस. सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर म्हणजे कशावर पॉलिसी घ्यायची? लाईफवर. इथे गुड्सवर किंवा प्रॉपर्टीवर. इथे पण गुड्स, फ्रेट, कार्गो. इन्शुरेबल इंटरेस्ट कधी असला पाहिजे? फायनान्शियल इंटरेस्ट ऍट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि इतर ठिकाणी दोन्ही वेळा, कॉन्ट्रॅक्टच्या वेळी पण लॉसच्या वेळी पण. टाइम किती वर्षांसाठी घेता येते आपल्याला लाईफ पॉलिसी, आणि उरलेल्या दोन्ही मॅक्सिमम 1 वर्षासाठी. कॉम्पेन्सेशन आपण मेलो किंवा मॅच्युरिटी जे आधी असतं तेव्हा आपल्याला लाईफचं कॉम्पेन्सेशन मिळतं. आणि इतर दोन्ही ठिकाणी लॉस झाला नाही तर कॉम्पेन्सेशन नाही. इंडेमनिटी लाईफ इन्शुरन्सला ऍप्लिकेबल नाही, उरलेल्या दोघांना ऍप्लिकेबल आहे. नंबर ऑफ पॉलिसीज. लाईफ मध्ये कितीही पॉलिसीज काढू शकतो आपण, उरलेल्या दोघांत एकच काढू शकतो. बेनिफिशियरी. लाईफ मध्ये आपण मेलो तर आपल्या फॅमिली मेंबर्सना पैसे मिळतात, उरलेल्या दोन्ही ठिकाणी आपल्याला पैसे मिळतात. सरेंडर. लाईफ पॉलिसी सरेंडर करू शकतो, उरलेल्या दोन्ही पॉलिसीज सरेंडर करू शकणार नाही. आय होप की हे दोन्ही व्यवस्थित समजलेलं आहे. दोन्ही डिस्टिंक्शन समजले. प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स हा प्रश्न परीक्षेत नक्की येणार, आणि ह्या 2 वर काय येणार तुम्हाला? नोट येणार. आयदर नोट येणार किंवा डिस्टिंक्शन येणार. पण प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स वर 100% प्रश्न येणार. Now write in your notebook, what are the types of life insurance policies. Life insurance policies. What are the types of life insurance policies? Types of life insurance policies. Page 70. Page 70. समजून घ्या. फर्स्ट नीट समजून घ्या. लक्ष द्या. होल लाईफ पॉलिसी. होल लाईफ पॉलिसी म्हणजे संपूर्ण आपण जिवंत असेपर्यंत प्रीमियम भरत राहायचं. होल लाईफ, पूर्ण लाईफ भर प्रीमियम भरायचा. प्रीमियम म्हणजे काय? दर वर्षाला पैसे भरावे लागतात इन्शुरन्स कंपनीला. आणि आपण मेलो
की आपले जे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असतील फॅमिली मेंबर्स त्यांना पैसे मिळतात. ही झाली होल लाईफ पॉलिसी. ही कोणाला सुटेबल आहे ह्यात लिहिलं नाहीये पण सांगते. जिथे एकच ब्रेड अर्नर आहे म्हणजे एकच जण कमावत आहे आणि बाकी सगळेजण कमावत नाहीत तर ही पॉलिसी युजफुल आहे. जो कमावणारा माणूस आहे तो पैसे भरत राहतो मरेपर्यंत आणि नंतर जे जिवंत राहिलेले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना एकदम पैसे मिळतात. आता एंडोमेंट पॉलिसी. एंडोमेंट पॉलिसी म्हणजे मगाशी मी समजावून सांगितलं की मी 25 वर्षाची पॉलिसी घेतली आहे. आता मी जर 25 वर्षाची पॉलिसी घेतली आहे आणि मी मेले नाही 25 वर्षात तर मी जिवंत असतानाच 25 वर्षांनी मला पैसे मिळतील. एक्झाम्पल, तुम्ही 25 वर्षाचे असताना पॉलिसी घेतलीत लाईफ इन्शुरन्सची 25 वर्षासाठी, तर तुम्ही जेव्हा 50 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्हाला पॉलिसीचे पैसे मिळतील किंवा त्याच्या आधी जर तुम्ही मेलात तर तुमच्या घरच्यांना पॉलिसीचे पैसे मिळतील. ह्याला म्हणायचं एंडोमेंट पॉलिसी. म्हणजे आपण जिवंत असतानाही पैसे मिळू शकतात अशी कुठली पॉलिसी आहे? एंडोमेंट पॉलिसी. आता टर्म इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे आपण मरेपर्यंत पॉलिसी ऑन राहते पण पैसे आपल्याला स्पेसिफिक पिरियड साठीच भरायचे असतात. एक्झाम्पल देते, मी 25 वर्षाची असताना टर्म पॉलिसी घेतलीये म्हणजे मी 50 वर्षाची असेपर्यंत मी इन्शुरन्स प्रीमियम भरणार आणि माझी पॉलिसी मॅच्युअर कधी होणार? माझ्या डेथला. मग होल लाईफ आणि एंडोमेंटचं कॉम्बिनेशन आहे की मी पैसे भरत राहणार माझ्या 50व्या वर्षापर्यंतच आणि बेनिफिट मात्र मी मेल्यावर मिळणार, मध्ये आधी नाही मिळणार. मी मेल्यावरच माझ्या फॅमिली मेंबरना बेनिफिट मिळणार. होल लाईफ मध्ये काय होतं, मला जन्मभर पैसे भर, मी 80 वर्षापर्यंत जगले तर 80व्या वर्षापर्यंत मला पैसे भरत राहावं लागतं. टर्म इन्शुरन्स मध्ये काय होतं, 50व्या वर्षापर्यंतच मी पैसे भरते आणि मग मला मी मेल्यावर माझ्या घरच्यांना बेनिफिट मिळतो. अॅन्युटी प्लॅन समजावून सांगते. अॅन्युटी प्लॅन म्हणजे काय समजावून घ्या. समजा आपल्या घरामध्ये एखादा मतिमंद मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि आई वडिलांना अशी काळजी की आता हिचं कसं होणार आपल्यानंतर, तर ते काय करतात, एकदम 50 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीकडे भरून ठेवतात आणि इन्शुरन्स अशा प्रकाराने इन्शुरन्स कंपनी कॉन्ट्रॅक्ट करतात की आपण मेल्यानंतर दर महिन्याला 50,000 रुपये त्या अपंग किंवा मतिमंद व्यक्तीला मिळत राहतील. म्हणजे या पॉलिसीमध्ये थोडे थोडे पैसे नसतात भरायचे, एकदम खूप पैसे भरून ठेवायचे असतात. आतापर्यंतचे 3 प्लॅन्स मी तुम्हाला सांगितले, होल लाईफ, एंडोमेंट आणि टर्म, त्याच्यात दर महिन्याला किंवा दर वर्षाला थोडे थोडेच पैसे भरायचे असतात. इथे पैसे एकदम भरायचे आणि थोडे थोडे परत मिळणार, लाईक पेन्शन. मग ही कोणाला सुटेबल आहे? जिथे आपल्यावर डिपेंडंट असं चाइल्ड आहे एखादं, त्यांना अॅन्युटी पॉलिसी सुटेबल आहे. आपल्यासारख्यांना ही सुटेबल नाहीये. मनी बॅक पॉलिसी म्हणजे काय समजावून घ्या. मी दरवर्षी पैसे भरणार, 10,000 रुपये दरवर्षी भरणार, पण मी दरवर्षी 10,000 भरले की 5व्या वर्षी त्याच्यातले थोडे पैसे 10%, 20% मला परत मिळणार. इट्स लाईक इन्व्हेस्टमेंट. 10%, 20% पैसे मला परत मिळणार, तर त्याला म्हणायचं मनी बॅक. मग कधी कधी पैसे परत मिळत असतात, दर 4 वर्षांनी मिळत असतात पैसे परत. पण ही पॉलिसी 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षासाठी काढायची आपण, पण त्याच्या मध्ये आपल्याला भरलेल्या पैशातले काही पैसे परत मिळू शकत असतात. चाइल्ड इन्शुरन्स म्हणजे नाही सांगत, किड्स असताना त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून जी पॉलिसी काढली जाते आणि ते 18 वर्षाचे झाले की त्यांना ती पॉलिसीचे पैसे दिले जातात, शिक्षणासाठी उपयोगी पडते, अशी चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी आहे. नेक्स्ट इज रिटायरमेंट प्लॅन. रिटायरमेंट प्लॅन मध्ये काय होतं, हा सेव्हिंग प्लस इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. म्हणजे काय, आपण ठरवायचं की मला 60व्या वर्षी रिटायर झाल्यावर
किती पैसे पाहिजे आहेत. समजा मला महिन्याला 50,000 रुपये पाहिजे आहेत, तर मी मिळवत असतो तेव्हा मॅक्सिमम पैसे सेव्ह करून मी या इन्शुरन्स कंपनीला देते. म्हणजे वर्षाला 5 लाख रुपये असे मी या इन्शुरन्स कंपनीला देते. वर्षाला 5 लाख दिले 25 वर्ष कि मग मी जगीन तितके दिवस मला महिन्याला 50,000, 60,000, 70,000, 80,000 असं रेग्युलर इन्कम येत राहतं. ह्याला रिटायरमेंट प्लॅन म्हणतात. आणि युलिप म्हणजे आजकाल निघालेली म्युच्युअल फंड्स, म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लस शेअर मार्केट मधल्या प्रॉफिटचा बेनिफिट अशी पॉलिसी. त्याला म्हणायचं युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी, विच इज द टाइप ऑफ म्युच्युअल फंड, ज्याच्यात आपलं लाईफ पण कव्हर होतं आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर पैसे पण मिळतात. मग कुठल्या कुठल्या स्कीम्स असू शकतात लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये? होल लाईफ म्हणजे काय? जन्मभर पैसे भरत राहायचं. एंडोमेंट म्हणजे स्पेसिफिक 10 वर्ष, 15, 20 वर्ष भरायचे फक्त. टर्म काही काळच पैसे भरायचे, पण हे पैसे परत डेथच्या वेळेसच मिळणार. अॅन्युटी प्लॅन, आपले जर मुलं आपल्यावर खूप अवलंबून असतील, मतिमंद मुलं आहेत, अपंग मुलं आहेत, तर आपण एकदम पैसे भरून ठेवतो आणि त्यांच्या लाईफ टाइम त्यांना ते पैसे हळूहळू परत मिळतात. मनी बॅक, भरलेले पैसे मध्ये मध्ये परत येतात आपल्याला. मनी बॅक. चाइल्ड इन्शुरन्स, शिक्षणासाठी मुलांच्या पॉलिसी घेतलेली आहे, शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून. रिटायरमेंट प्लॅन म्हणजे आता खूप पैसे आपण कमावतो तेव्हा खूप पैसे भरून ठेवायचे आणि जेव्हा रिटायर व्हायचे तेव्हा दर महिन्याला पेन्शन सारखे पैसे परत घ्यायचे. आणि जर आपल्याला युलिप करायचं असेल, म्युच्युअल फंडात पैसे ठेवायचे असतील, तर आपलं लाईफ पण सिक्युअर होतं, प्लस आपल्याला इन्व्हेस्टमेंटचे पण सगळे ऍडव्हान्टेजेस मिळतात. हे लाईफ इन्शुरन्सचे टाइप्स झाले. आता वहीमध्ये लिहा. What are the types of marine insurance? Marine, M-A-R-I-N-E, marine insurance. Marine insurance. What are the types of marine insurance? मी समजावून सांगणार, तुम्हाला दिसणार काही नाहीये, पण तिथे लिहा पेज 71. समजावून सांगणार, दिसणार नाहीये, मी स्क्रीनशॉट नाही दाखवते. लक्ष द्या. पहिली आहे व्हॉयेज पॉलिसी. व्हॉयेज पॉलिसी म्हणजे आधी मरीन इन्शुरन्स म्हणजे काय? आपलं सामान इथून मी इथनं 10 पेट्या आंब्याच्या मला पाठवायच्या आहेत लंडनला. 10 पेट्या आंब्याच्या लंडनला पाठवायच्या आहेत शिपवरनं. तर त्या आंब्यांचा इन्शुरन्स मी घेऊ शकते. इथून लंडन पर्यंतचा प्रवास कव्हर होणार, त्याला व्हॉयेज पॉलिसी म्हणायचं. इथून गोव्यापर्यंतचा प्रवास कव्हर होणार त्या आंब्यांचा, त्याला व्हॉयेज पॉलिसी म्हणायचं. व्हॉयेज म्हणजे प्रवास, ठराविक प्रवास कव्हर करणारी पॉलिसी म्हणजे व्हॉयेज पॉलिसी. दुसरी पॉलिसी टाइम पॉलिसी म्हणजे काय समजावून घ्या. मला माहितीये की इथून आपल्या हापूस मँगोजच्या पेट्या आपल्याला लंडन मार्केटला किंवा युरोपमध्ये पाठवायच्या आहेत साधारण मे आणि जून या 2 महिन्यांमध्ये. तर मी 2 महिन्यासाठी म्हणून पॉलिसी घेते, दॅट इज टाइम पॉलिसी. मग त्याच्यात कितीही प्रवास कव्हर होऊ शकतात, मुंबई टू लंडन शिपचे एन नंबर ऑफ प्रवास. मग 5 वेळेला आंब्याच्या पेट्या पाठवल्या
2 महिन्यात तर सगळं कव्हर होतं. म्हणजे आपण आयदर व्हॉयेज पॉलिसी घेतो किंवा टाइम पॉलिसी घेतो, म्हणजे 2 महिन्याची पॉलिसी घेतो, किंवा मुंबई ते लंडन व्हॉयेज कव्हर करणारी पॉलिसी घेतो, किंवा मिक्स्ड दोन्ही, म्हणजे मुंबई टू लंडन फॉर नेक्स्ट 3 months किंवा मुंबई टू मेक्सिको फॉर नेक्स्ट 3 months अशी पॉलिसी घेऊ शकतो. मिक्स्ड पॉलिसी. परत सांगा, पहिली पॉलिसी व्हॉयेज म्हणजे काय, प्रवास फिक्स केलाय आपण, टाइम किती घेईल, मग मुंबई पासून लंडनला जायला 3 महिने लागले तर 3 महिने सुद्धा कव्हर होतील त्या शिपचे. पण टाइम पॉलिसी मी 2 महिन्याची पॉलिसी घेतली आहे आणि 2 महिन्यात ते शिप 4 वेळा जाऊन आलंय लंडनला, तर 4 वेळा माझे मँगोज कव्हर झाले त्याच्यात. मिक्स पॉलिसी म्हणजे टाइम प्लस व्हॉयेज अशी मी मिक्स पॉलिसी पण घेऊ शकते. मिक्स पॉलिसी. देन पोर्ट रिस्क पॉलिसी. मग समजून घ्या, पोर्ट रिस्क पॉलिसी म्हणजे काय, तर आपलं शिप म्हणजे ज्या शिपने आपण पाठवलंय ते शिप त्या पोर्टवर अँकर झालं म्हणजे काय, तो अँकर टाकतात ना जमिनीमध्ये आणि ते शिप एका जागी थांबतं. मग समजा इथून आपण लंडनला आंबे पाठवलेत आणि लंडनला ते शिप अँकर झालंय म्हणजे थांबलंय, तर जितके दिवस ते लंडन मध्ये थांबेल तितक्या सगळ्या दिवसांचा इन्शुरन्स आपल्याला त्या आंब्यांचा घेता येतो. त्याला म्हणायचं पोर्ट रिस्क पॉलिसी. त्या पोर्टवर शिप थांबलंय तिथली पॉलिसी घेता येते आपल्याला. नेक्स्ट इज सिंगल व्हेसल पॉलिसी. आता सिंगल व्हेसल पॉलिसी म्हणजे काय, आपले मँगोज फक्त एकाच कंपनीकडनं आपण पाठवतो. चौगुले नावाची कंपनी आहे, शिपिंग कंपनी. त्याच कंपनीच्या शिप मधून आपण आपले मँगोज पाठवतोय लंडनला. तर एकच त्यांचं शिप आहे चौगुलेचं, तर ते एकच शिप कव्हर केलं आपल्या इन्शुरन्सनी तर त्याला सिंगल व्हेसल म्हणायचं. पण चौगुल्यांचे 10 शिप्स आहेत, तर आपले मँगोज कुठल्याही शिपवर असू शकतात 10 पैकी, किंवा 10ही शिप्सवर असू शकतात. तर फ्लीट पॉलिसी घ्यायची. फ्लीट म्हणजे असंख्य जहाज. मग सिंगल व्हेसल म्हणजे काय, एकच जहाज, त्याच्यावरच आपले मँगोज पाठवायचे. पण समजा 10 जहाज आहेत आणि 10ही जहाजांवर आपले मँगोज जाणार आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये, तर आपण फ्लीट पॉलिसी घ्यायची. कसली पॉलिसी, फ्लीट पॉलिसी घ्यायची. मग काय काय पॉलिसीज झाल्या सांगा. व्हॉयेज पॉलिसी म्हणजे काय, प्रवास फिक्स केलाय आपण इथून लंडन, मग 10 महिने लागले इथून लंडनला जायला तरी आपली रिस्क कव्हर होणार आंब्यांची. आंबे खराब होऊन जळून गेले किंवा खराब होऊन गेले डॅमेज तर कॉम्पेन्सेशन मिळणार आपल्याला. टाइम पॉलिसी, आपण टाइम फिक्स केला की 2 महिन्यासाठीच पॉलिसी हवी आहे आम्हाला, मे आणि जून, वर्षभर काय आम्हाला लागत नाही. टाइम पॉलिसी. मिक्स्ड म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन, व्हॉयेज आणि टाइमचं कॉम्बिनेशन. पोर्ट रिस्क म्हणजे शिप अँकर झालं पोर्ट मध्ये की तेव्हाचे लॉसेस कव्हर करणारी पॉलिसी. सिंगल व्हेसल पॉलिसी म्हणजे एकाच शिपवर आपण आपले गुड्स पाठवले ते कव्हर करणारी पॉलिसी. फ्लीट पॉलिसी, फ्लीट म्हणजे अनेक शिप्सवर आपण मँगोज पाठवले ते कव्हर करणारी पॉलिसी म्हणजे फ्लीट पॉलिसी. या टाइप्स ऑफ कसल्या पॉलिसीज आहेत, दे आर द पॉलिसीज ऑफ मरीन इन्शुरन्स. आता वहीमध्ये क्वेश्चन लिहा, राईट इन युअर नोटबुक. What are the types of fire insurance policies? Fire insurance policies. Fire insurance policies. Page number 72.
पेज नंबर 72. पेज 72. हे मी एक्सप्लेन करणार आहे, पण इथे आपण आज तरी थांबतोय. आज लिहून दिलं नाही म्हणून बऱ्यापैकी सब्जेक्ट मॅटर कव्हर झालंय. लिहून का दिलं नाही तर हे असंच्या असंच तुम्हाला परीक्षेत लिहावं लागणार आहे, म्हणून लिहून दिलं नाही. आता मी एक काहीतरी महत्वाचं सांगतेय. असं कोणी आहे का की जे ओसीला आहेत पण इकोला नाही आहेत? अनम्यूट करून सांगा मला. ओसीला आहेत पण इकोला नाहीये. असं कोणी नाहीये. ठीक आहे. मॅम मी आहे. कोण आहे नाव सांग. क्षितिजा श्रोत्री. काय नाव? क्षितिजा श्रोत्री. ओके. तू इकोला नाहीयेस का? नाही. क्षितिजा नवीन आहेस का तू? हो. काय काय अटेंड करतेस तू? मी फक्त ओसी अटेंड करते. फक्त ओसी? हो. बर. ऍडमिशन घेतलीस का तू? हो हो नाही, म्हणजे फी नाही भरली अजून. सरांशी बोलणं झालेलं. ओके. तर उद्याचं लेक्चर इकोचं अटेंड करायला लागेल मग तुला त्या केसमध्ये, कारण ओसीचा काही भाग इकोत कॉमन आहे ना, तो उद्या घेणार आहे मी. ओके ठीक आहे चालेल. ओके. बाकी सगळ्यांनी आपण नेहमीसारखं उद्या 8:30ला अकाउंट्सला भेटूया. 9:30ला इकोला भेटूया. 9:30ला असतं इको, उद्या 9:30 वाजता. श्रोत्री कोण आहे तिने अटेंड करा उद्या 9:30ला. हो मॅम. 9:30 ते 11 आणि मग 11ला एसपी असणार आहे. ओके. सो सी यू टुमॉरो. फीज ज्यांच्या भरायच्या राहिल्या आहेत त्यांनी फीज भरा, एक इन्स्टॉलमेंट तरी. बाय. सी यू. अरे लिव